मला असं वाटतं की मागच्या वेळेस 4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटमुळं आणि EVMमुळं काँग्रेस जिंकली असं म्हणता येईल का? म्हणजे त्यावेळेस भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती जेव्हा लढली आणि हे 3 पक्ष लढले त्यावेळेस यांचा विजय झाला आणि त्या विजयानंतर त्यांचं म्हणणं कसं आहे, यांचं म्हणणं आहे का मी व्हीव्हीपॅट आणि EVMमुळे जिंकलो आहे. तसंच ज्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या 3 पक्ष मिळून आम्ही लढलो. 2.5 वर्षाचा आमचा जो परफॉर्मन्स होता आणि जे जनतेकरता केलं त्या आधारावर आम्ही निवडणूक जिंकली. आणि निवडणूक जिंकल्यानंतर काही लोक हे म्हणत असतील की याच्यात व्हीव्हीपॅट EVM जबाबदार आहे, तर कुठेतरी त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मुळात ज्या पार्ट्या संपलेल्या आहे, काही समाजाच्या भरोश्यावर त्या जिवंत आहे आणि खोटं नाटं म्हणजे ज्या पद्धतीनं ते वागत आहेत, ज्या पद्धतीने त्यांची रिॲक्शन आहे निवडणुकीनंतर, मला असं वाटतं की त्यांनी आता देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या सभागृहात व्हीव्हीपॅट EVM हे कोणी आणलं, कधी आणलं, इथनं सुरुवात केली आणि ज्याच्यावर इलेक्शन कमिशनर यांना चॅलेंज केलं का ज्यांना वाटतं EVM हॅक होऊ शकते तर त्यांनी यावं EVM हॅक करून दाखवावी. तर त्यावेळेस जर यांची एवढीच ही ज्यांना चिंता होती, EVM यांना पाहिजे नव्हती आणि त्याच वेळेस जायला पाहिजे होतं निवडणूक आयुक्तांकडे आणि EVM हॅक करून दाखवायला पाहिजे होती. मुळात जे काही साध्य करू शकत हरल्यानंतर रडीचा डाव कशा पद्धतीनं खेळताना हा यांचा गेम आहे. मला असं वाटतं हे 8 आमदार जे असतील, तुम्ही सांगता पराभूत आमदार मागच्या वेळेस हे हारले, जिंकले, मग हारल्यानंतर यांनी 5 वर्ष कुठे परफॉर्मन्स बरगडण्या वाटण्याशिवाय काय जनतेकरता केलं, काय जनतेला दिलं. याच्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघातील निवडणुकीलाही आव्हान दिलेलं आहे, सुधीर भाऊच्या निवडणुकीला आव्हान दिलेलं आहे. मुळात असं आहे की हा रडीचा डाव आहे. हा रडीचा डाव मी याच्याकरता म्हणतो की जिंकलो तर EVMमुळे जिंकलो, हारलो तरी आम्ही EVMमुळे हारलो, हा कुठला नाही आहे. आणि त्याच्यामुळे जर यांना वाटते तर यांनी एकदा निवडणूक आयुक्ताकडे तक्रार ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने एकदा यांनी EVM हॅक करून दाखवावी. पहिलं तर 2012मध्ये EVM होतं, मग व्हीव्हीपॅट आलं तर तेही काउंट होतं आणि हेही काउंट होतं. त्याच्यामुळे यांनी आता हा रडीचा डाव बंद करावा असं मला कुठेतरी वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.